श्री स्वामी समर्थ. उद्या आहे रविवार आणि उद्या आलेली आहे रामनवमी. चैत्र महिन्यातील नवमी तिथी म्हणजे रामनवमीचा दिवस. या दिवशी प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव साजरा केला जातो आणि यंदा हा दिवस जो आहे तर या दिवशी काही योग सुद्धा जुळून येत आहेत. सर्वार्थ सिद्धी योग, रवी पुष्य योग, तर हे योग या दिवशी बनत आहेत. त्यामुळे या दिवसाला विशेष असे महत्त्व प्राप्त झालेले आहे. अशा या रामनवमीच्या दिवशी आपण काही भाज्या या चुकूनही आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत आणि खायच्या सुद्धा नाहीत, अन्यथा याचे दुष्परिणाम आपल्याला भोगावे लागत असतात. तर अशा कोणत्या भाज्या आहेत ज्या आपण रामनवमीच्या दिवशी चुकूनही खाऊ नयेत? त्याचप्रमाणे या रामनवमीच्या दिवशी आपण कोणत्या गोष्टी आवर्जून कराव्यात आणि कोणत्या गोष्टी करू नयेत, तर याची सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. रामनवमीच्या दिवशी आपण कोणकोणत्या गोष्टी कराव्यात? तर प्रभू श्रीरामांची आपण या दिवशी विधिवत पूजा करावी, मंदिरामध्ये जाऊन त्यांचे दर्शन घ्यावे, त्याचप्रमाणे रामरक्षेचे पठण करावे. ज्या घरामध्ये रामरक्षेचे पठण होते तर त्या ठिकाणी कोणताही दोष राहत नाही. या दिवशी आपण गरीब गरजूंना यथाशक्ती दानधर्म करावा. त्याचप्रमाणे आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी राम मंदिरामध्ये किंवा घरीच रामस्तुतीचे पठण करावे. या दिवशी आपण कुमारिका पूजन सुद्धा करू शकतो. चैत्र नवरात्रीचा शेवटचा दिवस म्हणजेच रामनवमीचा दिवस असतो, त्यामुळे कुमारिका पूजन म्हणजेच कन्यापूजन आपण करू शकतो. 1 किंवा 5, 7, 11 कन्यांना घरी बोलावून त्यांचे आपण पूजन करू शकतो. त्याचप्रमाणे श्रीराम जय राम जय जय राम, तर या मंत्राचा जास्तीत जास्त जप आपल्याला या दिवशी करायचा आहे. यामुळे रामतत्वाचा जास्तीत जास्त लाभ आपल्याला मिळत असतो. तसेच अखंड सौभाग्यासाठी पांढरी मिठाई राम मंदिरामध्ये प्रसाद म्हणून वाटायची आहे. या दिवशी खरे वागण्याचा, कोणालाही न दुखावण्याचा संकल्प करायचा आहे. त्याचप्रमाणे श्री रामनवमीचे आपण व्रत सुद्धा करू शकतो. यामुळे सुद्धा आपल्याला विशेष असे शुभफळ प्राप्त होत असते, सर्व पापांचा नाश होत असतो. या दिवशी संपूर्ण दिवसभर उपवास करून तो दुसऱ्या दिवशी सुद्धा आपण सोडू शकतो. तसेच रामनवमीच्या दिवशी घरामध्ये गंगाजल शिंपडायचे आहे, ज्यामुळे घरातील जी नकारात्मकता आहे तर ती नष्ट होईल आणि घरातलं वातावरण सकारात्मक होईल. तसेच या दिवशी हनुमान चालीसा, बजरंग बाण, सुंदरकांडचे आपण पठण करू शकतो. या दिवशी दान करणाऱ्या व्यक्तीला कधीही आयुष्यामध्ये कशाचीही कमी राहत नाही. तर अशा साध्या सोप्या गोष्टी आपण या दिवशी करू शकतो. आता या दिवशी आपण काही भाज्या ज्या आहेत तर त्या चुकूनही आपल्या घरामध्ये बनवायच्या नाहीत. तर अशा कोणत्या भाज्या आहेत? तर त्यामध्ये सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे मांसाहार. अंडी असेल किंवा मटण, चिकन, मांस, तर असा कोणत्याही प्रकारचा मांसाहार आपल्याला या दिवशी घरामध्ये आणायचा नाही, तो बनवायचा नाही आणि खायचा सुद्धा नाही. कारण मांसाहार जे आहे तर ते तामसिक अन्न मानलं जातं. त्यामुळे आपल्याला मांसाहार करणे हे कटाक्षाने टाळायचे आहे. चैत्र नवरात्रीचा हा शेवटचा दिवस असतो. त्याचप्रमाणे रामजन्मोत्सव सुद्धा आपण या दिवशी साजरा करत असतो. त्यामुळे मांसाहार जो आहे तर तो आपल्याला करायचा नाही, कारण अशा ठराविक तिथींना मांसाहार करणे हे अशुभ मानले जाते. तसेच मांसाहार केल्यामुळे आपल्या कुंडलीवरती त्याचा नकारात्मक प्रभाव जो आहे तर तो सुद्धा वाढत असतो. प्रत्येक खाद्यपदार्थ जेव्हा आपण खात असतो तर त्यावेळेला माणसाच्या स्वभावावरती आणि प्रकृतीवरती, त्याचप्रमाणे मानसिकतेवरती त्याचा परिणाम होत असतो आणि म्हणून आपल्याला या दिवशी आहार व आचरण हे सात्विक ठेवायचे आहे. त्याचप्रमाणे दुसरा कोणता पदार्थ आहे जो आपल्याला खायचा नाही, तर तो म्हणजे कांदा लसूण. कांदा लसूण हे सुद्धा तामसिक अन्न आहे. यामुळे सुद्धा चिडचिडेपणा, तापटपणा वाढतो आणि शास्त्रानुसार धार्मिक विधीसाठी तयार होणाऱ्या जेवणामध्ये कांदा लसणाचा वापर निषिद्ध आहे. त्यामुळे कांदा लसूण जो आहे तर याचा वापर सुद्धा आपल्याला, आपण ज्या काही घरामध्ये भाज्या बनवतो किंवा नैवेद्यासाठी आपण जी काही भाजी वगैरे बनवणार आहोत तर यामध्ये कांदा लसणाचा वापर जो आहे तर तो आपल्याला टाळायचा आहे. चुकूनही कांदा लसूण आपल्याला या दिवशी खायचं नाही. त्याचप्रमाणे या दिवशी वांगी, फणस, तर ह्या ज्या गोष्टी आहेत, हे जे पदार्थ आहेत तर हे सुद्धा आपल्याला खायचे नाही. रामनवमीच्या दिवशी काही चुकासुद्धा आपल्याला टाळायच्या आहेत, जसं की या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र परिधान करू नये. त्याचप्रमाणे चामड्याच्या वस्तू परिधान करून मंदिरामध्ये जाऊ नये. या दिवशी कोणाचाही अपमान करू नये, कोणालाही वाईट बोलू नये. घरामध्ये कलह, किरकिर, मतभेद या गोष्टी करू नयेत. यामुळे नकारात्मकता जी आहे तर ती वाढते. त्याचप्रमाणे या दिवशी पशुपक्ष्यांना त्रास देऊ नये.
आपल्या दारामध्ये जर कोणी आलं तर त्याला रिकाम्या हाती परत न पाठवता काही ना काही खायला किंवा पाणी तरी निदान प्यायला द्यायचं आहे. दारामध्ये जर या दिवशी गोमाता आली किंवा एखादा पशु आला, पक्षी आला, प्राणी आला तर त्याला सुद्धा आपल्याला काही ना काही चारा पाणी आपल्याला द्यायचं आहे. तसंच हाकलून लावायचं नाही.